नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण अ, आज आपण TRTबद्दल चर्चा करणार आहोत. TRTचे बरेच व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेले आहेत, पण बऱ्याच वेळा मला माझ्या शाळेच्या कामानिमित्ताने वेळ मिळत नाही. त्यामुळे मी आता यूट्यूब चॅनलला जास्त व्हिडिओ टाकलेले नाहीत किंवा मला आता सुट्ट्या आहेत म्हणून मी व्हिडिओ टाकते आहे. तर बघा, बऱ्याच जणांना TRTची एक्झाम दिलेली आहे, स्वप्रमाणपत्र भरलेलं आहे, आता जाहिराती अपलोड होत आहेत. तर आपण जाहिराती अपलोड होत आहेत तर बऱ्याच जणांना असं वाटतं की परफॉर्मन्स द्यायचे कसे, किंवा परफॉर्मन्स देण्यासाठी आता बरेच 1-2 यूट्यूब चॅनलवर मी बघितलं तर ते अक्षरशः प्राधान्यक्रम कसं द्यायचं, शिक्षक भरतीबद्दल तुम्हाला माहिती कशी मिळेल किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल, मग तुम्ही एवढी एवढी फी द्या, काहीच नाही. तुम्हाला टॅब ज्या दिवशी ओपन होईल त्या दिवशी मेसेज येईल की तुमचा जो काही स्वप्रमाणपत्र भरलेल्याचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला तुम्हाला SMS येतो, ईमेलला मेसेज येतो की प्राधान्यक्रम सुरू झाले आहे, किंवा आपले यूट्यूब चॅनलवाले आहेत की ते तुम्हाला बरोबर सूचना देतील की आपला टॅब सुरू झालेला आहे. आता तुम्हाला तुमच्या स्वजिल्ह्यात लागायचा आहे, हा जो काही हट्ट आहे ना बऱ्याच महिलांचा किंवा बऱ्याच पुरुषांचा, तर तो तुम्ही थोडासा बाजूला ठेवा. तुमची फॅमिली जरा बाजूला ठेवा. तुमचं जे काही नातेवाईक जे काही पाहुणे रावळे आहेत त्यांचा विचार थोडा डोक्यातनं बाजूला काढा. महिलांसाठी हा खास मेसेज आहे माझ्याकडून की तुम्ही थोडंसं त्या गोतावळ्यातनं बाजूला निघाल्या का तुमचं जे काही मेरिट आहे त्या गोतावळ्यातनं तुम्ही बाजूला निघाल्या आणि जे काय तुमचं मेरिट आहे, आता मेरिट किती लागू शकतं ST कॅटेगरीचं मी सांगते, कारण आपलं जे काही अभ्यासनगरी चॅनल आहे त्याला बरेचसे ST कॅटेगरीचे विद्यार्थी, शिक्षक सगळेच जॉईंड आहेत आणि ST कॅटेगरीचे जवळजवळ 17,000 प्लस विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र भरलेलं आहे. 19,000 विद्यार्थी यावर्षी TITची एक्झाम पास झालेले आहे. TITची एक्झाम मी पण दिलेली होती. मला 107 मार्क आहेत आणि मी याआधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. माझे शिक्षण सेवा कालावधीचे 2 वर्ष या आता पूर्ण झालेले आहेत. 1च वर्ष राहिलेलं आहे. कदाचित मला वाटलं तर मी पुढे प्राधान्यक्रम देईल, अन्यथा देणार नाही. असे बरेच शिक्षक आहेत की त्यांनी फक्त परीक्षा देऊन ठेवलेली आहे आणि ते प्राधान्यक्रम देतील न देतील याची गॅरंटी नाही. तर महिलांसाठी, ज्या महिलांना खरंच नोकरी करायची आहे त्यांनी लांबचे जिल्हे निवडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आता काही महिला म्हणतील 50च प्राधान्य आहेत. नाही, तुम्हाला जे काही संस्था आहेत त्या संस्थांच्या आणि प्लस जिल्हा परिषदेचे मिळून तुम्ही 100 प्राधान्यक्रम देऊ शकतात असं आहे. तर आपल्याला जिल्ह्यावाईज आपल्याला कोणते कोणते जिल्हे आहेत, आता मला 15 जिल्हे आलेले होते. माझं शिक्षण फक्त D.Ed झालेलं आहे म्हणून मला फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा आलेल्या होत्या आणि त्यानुसार मला 15 जिल्हे आलेले होते. मी 13 जिल्हे भरलेले होते. फक्त नागपूर आणि भंडारा हा जिल्हा धुळे जिल्ह्यापासून बराच दूर असल्याने मी तो भरलेला नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं जिथे नोकरी मिळेल तिथे मिळाली तर ठीक, नाही तर आम्ही कुठे पण जायला तयार आहोत, पण तुम्हाला शाळेचे कामं पूर्णपणे जमले पाहिजे. आपण एखाद्या जिल्ह्यात गेलो, आमचा अनुभव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल, पण लांबच्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती किती जागा आहेत, कॅटेगरीसाठी आहेत का, NT साठी किती, SC साठी किती, ST साठी किती, त्या सगळ्या जागांचा तपास करा, जेणेकरून आपण त्या जिल्ह्यात जाणार नाही आहोत तर त्या जिल्ह्याचा प्राधान्यक्रम का द्यायचा. प्रत्येकात कुठेही नोकरी मिळाली पाहिजे. आता तिसरा मुद्दा असा आहे की महिला आहेत, महिला आरक्षण घेतलेलं आहे आणि आपण वयाने कमी आहोत, तर प्राधान्य कोणाला मिळेल. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या किती मुली आहेत. आता मुलींची यादी बघितली गेली पाहिजे. याआधी कोणती यादी बघितली गेली पाहिजे, मुलींची. मुली आहेत, मुलींची यादी बघा. मुलींच्या यादीत आपण कितीवर आहोत आणि त्या मुलींच्या यादीमध्ये आपल्याहून वयाने मोठ्या किती मुली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा जास्त मार्क आहेत का, मग त्यांना प्राधान्य मिळेल, त्यानंतर तुम्हाला प्राधान्य मिळेल. आता गंमत अशी आहे की धुळे जिल्ह्यात
जागा कमी आणि मेरिट जास्त. ज्यांना जास्त मार्क मिळतील, जास्त मार्क असतील ते मेरिटला जातील. ज्यांना कमी मार्क असतील त्यांचा इथे नंबर लागू शकत नाही धुळे जिल्ह्यामध्ये. त्यांनी रत्नागिरी रायगड जर निवडायचं असेल, रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जर तुम्हाला नंबर लावायचा असेल तर तुम्ही तिथेच राहण्याची तयारी करा. आपल्याला वाटतं 3 वर्षानंतर आपली बदली होणार आहे, पण तिथलं प्रशासन, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचं प्रशासन आपल्याकडनं लिहून घेतं की तुम्हाला हा जिल्हा सोडून जाता येणार नाही. जर तुम्हाला जिल्हा सोडायचा असेल तर तुम्हाला 4थी TIT द्यावी लागेल. म्हणून प्राधान्यक्रम देताना राहायची, तुम्हाला त्या परिसराची, त्या शाळेशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. आता आमच्या नियुक्तीपत्रावर आम्ही ज्यावेळेस लागलो त्यावेळेस लिहून आलेलं होतं वरूनच की तुम्हाला जिल्हा बदली मिळणार नाही. आणि जिल्हा बदली मिळवायचीच असेल, तुमच्या स्वजिल्ह्यात जायचं असेल तर तुम्हाला TIT 3 द्यावी लागेल, TIT 4 द्यावी लागेल. तुम्हाला जसे मार्क मिळतील तसं तुम्ही इथून राजीनामा देऊन मग पुढचं तुम्ही जाऊ शकता. पण मला असं वाटतं ज्या शिक्षकांना, महिलांना, जर तुम्ही नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इकडेचे असणार औरंगाबाद वगैरे साईड, ते जर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जाणार असतील तर त्यांना एकच सांगते, तुमची तिथे राहायची तयारी ठेवा. आपल्याला त्या तिथल्या माणसांशी, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तुमचा जवळचा जिल्हा तुम्हाला मिळेल हे स्वप्न तुम्ही आताच मनातनं काढून टाका. ज्यांना कमी मार्क आहेत, 100 जरी असतील, 130 असतील, 120 असतील, तरी तुमचा जिल्हा तुम्हाला मिळणार नाही. ते एक दुर्मिळ गोष्ट असते की ती एखाद्यालाच मिळते. जसं उंबराचं फूल ज्याला एखाद्याला दिसतं, तशी ती धुळ्यामध्ये नंबर लागेल, जळगावला लागेल, नंदुरबार लागेल, काहीच नाही. जे मेरिटला असतील 130, 140 ते लागतील. पण लांबचे जिल्हे निवडण्याचा प्रयत्न करा. प्राधान्यक्रम कसे द्यायचे तर तुम्हाला आवडेल तो जिल्हा पहिले द्या. म्हणजे आपल्या स्वजिल्ह्यात शेवटचा द्या तो स्वजिल्हा. आपला नंबर, आता मी 1 नंबरला समजा धुळे जिल्हा टाकलं, 2 नंबरला नंदुरबार टाकलं, 3 नंबरला औरंगाबाद टाकला आणि मग मी 4 नंबरला रायगड टाकलं, मग कोल्हापूर टाकलं, सांगली टाकलं, सातारा टाकलं. अशा करून तुम्ही 13 जिल्हे निवडले. तर मी असं करून 13 जिल्हे निवडले. 13वा जिल्हा होता सिंधुदुर्ग आणि 10व्या नंबरला होता कोल्हापूर. तर मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागली. 10पर्यंत येण्यासाठी 89 मेरिट आलं. मागच्या वेळेस 90ला मेरिट होतं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूरचं मेरिट होतं 89. फार पाहता 87चं मेरिट लागलं. यावेळेस विद्यार्थ्यांना मार्क खूप जास्त आहेत. तर प्राधान्यक्रम देताना महिलांनी, जर तुम्हाला खरंच नोकरी करायची असेल आणि खरंच जायचं असेल तर महिलांसाठी हा व्हिडिओ होता. पुरुषांना तर मेरिट खूप जास्त लागेल, 100च्या पुढे लागेल. पण मेरिट हे 87 ते 83पर्यंत क्लोज झालं. स्वतःच्या जिल्ह्याचा विचार करणार आणि आपल्या आईवडिलांपासून आपण दूर जाऊ, नातेवाईकांपासून दूर जाऊ असा विचार न करता तुम्हाला कुठेही नोकरी करायची आहे हा विचार करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं यूट्यूब चॅनलला बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नव्हता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.